खरोखरच प्रभू चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या Truly God has been good to us, faithful to us in so many ways. We really experience His kindness, His goodness, His faithfulness in every aspect of our lives. And truly the word of God says, bless the Lord, O my soul, and all that is within me, bless His holy name. Bless the Lord, O my soul, and forget not all His benefits. He forgiveth all thine iniquities and healeth all thy diseases. He delivers thy soul from destruction and crowns thee with loving kindness and tender mercies. हे माझ्या जीवा परमेश्वर धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतरामा त्याच्या पवित्र नामा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझ्या एकंदर दुष्कर्मांची क्षमा करीतो. तो तुझे सर्व रोग बरे करीतो. तो तुझा जीव विनाश करून धरितो. तो तुला दया व करुणा यांचा मुकुट घालतो. चला आपण डोळे बंद करूया. आपले हात वर करूया. प्रभू धन्यवाद देऊया. Come on, lift your hands, close your eyes and just give Him all the glory this afternoon. Give Him all the honor this afternoon. सर्व आदर, सर्व महिमा, सर्व गौरव प्रभू येशूला द्यावा. प्रभू येशू सर्व महिमा द्यावा. Hallelujah, hallelujah, hallelujah. कोई नहीं है आदर के योग्य, बस एक तू राजा. कोई नहीं है बेदाग पवित्र, बस एक तू राजा. कोई नहीं है आदर के योग्य, बस एक तू राजा. कोई नहीं है
ताली बजाएंगे, प्रभु यीशु मसीह को महिमा देंगे। Come on, lift your hands and give God the glory. जहाँ पर भी आप हो कहो नाम यीशु का ऊंचा, यीशु का नाम है सारे जमीन पर जिसे पापी पाप उठा। क्यों नहीं यीशु के नाम को उठाएंगे, अपने हाथ को उठाइए, आवाज को ऊंची कीजिए और एक बार गाइए नाम यीशु का ऊंचा, नाम यीशु का ऊंचा, नाम यीशु का ऊंचा, नाम यीशु, तेरे नाम में है भलाई, तेरे नाम में है सच्चाई, यीशु नाम में है रिहाई, नाम यीशु, तेरे नाम में है भलाई, तेरे नाम में है सिखाई, तेरे नाम में है सच्चाई, नाम यीशु का ऊंचा, नाम यीशु का ऊंचा, नाम यीशु का ऊंचा, नाम यीशु। पिता हम सारा आदर, सारी महिमा, सारा गौरव, सारी प्रशंसा आपको देते हैं। पिता आपका वचन कहता है wherefore God also hath highly exalted him and have given him a name which is above every name, that at the name of Jesus every knee shall bow, of things in heaven and of things in earth, things under the earth, and every tongue should confess that Jesus Christ is Lord, to the glory of God the Father. क्यों ना आप भी अपने हाथ उठा करके यीशु ही प्रभु है, यीशु ही प्रभु है, परमेश्वर पिता के गौरव के लिए। क्यों ना जहां पर भी आप हो, जिस स्थान में आप हो, उस जगह में कबूल कीजिए, अंगीकार कीजिए कि यीशु ही प्रभु है। आपके घर में कहिए यीशु ही प्रभु है। आप शायद कार में होंगे, क्यों ना कहेंगे यीशु ही प्रभु है। आप शायद किसी और एरिया में होंगे, क्यों ना कहेंगे यीशु ही प्रभु है, यीशु ही प्रभु है, यीशु ही प्रभु है, यीशु ही प्रभु है। I don't know you will be watching us later on in a flight. Just tell us यीशु ही प्रभु है, यीशु ही प्रभु है, यीशु ही प्रभु है। हम सारा आदर, सारी महिमा, सारा गौरव आपको देते हैं। Thou art worthy, O Lord, to receive all the glory, honor, and power. For thou hast created all things, and for thy pleasure they are and were created. उसको सारा आदर देंगे, उसी को सारी महिमा देंगे। उसे कहेंगे आज यीशु मसीह, मैं अंगीकार करता हूं यीशु ही प्रभु है। सिर्फ स्वर्ग में नहीं, पृथ्वी पर ही नहीं, पृथ्वी के नीचे ही नहीं, हर एक जुबान कबूल करेगी, पर मेरे दिल में भी आप प्रभु बन जाए। उसे कहेंगे For thou, O Lord, art high above all the earth. You are exalted far above
नाम में मिलती है शिफा, यीशु नाम में तेरी माँ दुआ, यीशु कि जब हमने शायद 20-22 दिन पहले कहा था कि कलीसिया का हर एक व्यक्ति भारत के लिए उपवास प्रार्थना करने वाला है एंड अपेरेंटली विद इन आई डोंट नो, मुझे याद है कि ऐसा कहा गया था कि 26 स्टेट्स हमारे भारत में है, सो 26 पीपल वांट चर्च टू प्रे और 26 दिन के अंदर इनफैक्ट 35 डेज के अंदर प्रभु यीशु मसीह जल्द से जल्द इस कोरोना को, मुझे विश्वास है कि धीरे धीरे जड़ से उखाड़ने वाला है। प्रेज द लॉर्ड एंड वी हैव सीन द रिजल्ट्स इन मुंबई। हमने देखा कि मुंबई के जो सर्च है काफी कम आ गया है, सो दिस इज कंप्लीटली द लॉर्ड, हालेलुया, आमेन, एंड गॉड इज डूइंग वंडर्स इन दिस कमिंग डेज। फिर हम जाएंगे प्रभु का नाम एक पक्की चट्टान है, जब धर्मी उसमें दौड़ते हैं सुरक्षा पाते हैं। हम सब गाएंगे, बाइबल कहती है कि ब्लेसेड बी द नेम ऑफ द लॉर्ड, द नेम ऑफ द लॉर्ड इज अ स्ट्रॉन्ग पावर, द राइचियस रन इनटू इट एंड इज सेफ, आमेन। धन्य हो प्रभु का नाम,
बीमार है आप, अगर आप शायद पाप की खाई में फंस गए हो, उसी को यीशु मसीह आपके मार खाने से भी चंगा हो गया। आपके लहू बहाने से मेरे सारे पाप धुल गए। Come on, lift your hands and thank you for His blood. उसके लहू के लिए धन्यवाद देंगे। Come on, say thank you Jesus for receiving the crown of thorns on thy head and the blood which flowed from thy head. It was for every one of us, dear Jesus, for every sinner in this world, that thy banner over us may be loved, dear Jesus. Thank you Jesus for receiving the stripes on thy back. आपके कोड़े खाने से हम चंगे हो गए। आज हम प्रार्थना करते हैं यीशु मसीह कि जैसे जैसे हम आपकी आराधना करते हैं, मुझे विश्वास है कि हर एक की जंजीर टूट के गिर गई। आज मुझे विश्वास है कि जिनको भी साइनस प्रॉब्लम है, यीशु के कोड़े खाने से वो चंगे हो गए। यीशु मसीह जो कीड़े आपने हाथों में सहन किए, जो लहू आपके हाथों से बहा, उस लहू के द्वारा आज हमारे हाथ के काम आपने शुद्ध किए। आपका वचन क्या है? These signs shall follow them that believe. In my name they shall cast out devils. They shall speak with new tongues. If they shall drink any deadly thing, it shall not hurt them. They shall lay hands on the sick and they shall recover. यीशु मसीह, आज हम विश्वास से हर एक बीमारी पे हाथ रखते हैं और यीशु के कोड़े खाने से वे चंगे हो गए। इतना ही यीशु मसीह, जो आपके पैर में आपने जो कीला सहन किया, जो लहू आपके पैर से बहाया, उस लहू के द्वारा हमारे हर एक पैर और हमारे चाल आपने साफ किया, ताकि हम सब जन अपनी सूली को उठाकर आपके सकरे मार्ग पर चले। यीशु मसीह, इतना ही नहीं, जब आपने अपना प्राण पिता को देकर कहा, हे पिता, मैं अपना प्राण तेरे हाथ में सौंपता हूं, उसके बाद आप सूली पर मर गए और आपके पंजर में भाला घुसेड़ा गया, लहू और पानी बाहर आया, आपके कलीसिया पे जन्म हुआ। यीशु मसीह, आप हमारे लिए सूली पर मर गए, आपको गाड़ा गया और तीसरे दिन पिता ने आपको मुर्दों से जी उठाया। इस वक्त आप जीवित पिता के दाहिने ओर बैठे हुए, जितने आपको स्वीकारा है उतनों के लिए आप मध्यस्थी की प्रार्थना करेंगे। आपका वचन कहता है, जब वो स्वर्ग जा रहा था, दो शुभ्र वस्त्र पहने पुरुष ने कहने लगे, गालील के लोगों, तुम खड़े होकर क्या ताक रहे हो? यही यीशु मसीह जो आपके सामने स्वर्ग में उठा लिया गया, जैसे वो उठा लिया गया वैसे ही वापस आने वाला है। यीशु मसीह, आज हम सारी महिमा आपको देते हैं। Come on, lift your hands and just say, the blood that Jesus shed for me way back on Calvary. It's your blood that gives me strength from day to day. It will never lose its power. जहां पर भी आप दोनों हाथ उठाइए, आज यीशु मसीह जो लहू आपका उस सूली पर बहा है, वो आज भी उस लहू में उतनी ही ताकत है जितनी ताकत तब थी, आज भी उतनी ही ताकत है कि मेरे हर एक पाप यीशु के लहू से धुल गए हैं। Come on, just lift your hands. The blood that Jesus shed for me way back on Calvary, the blood that gives me strength from day to day. It will never lose its power, for it reaches to the highest mountain and it flows to the lowest valley.
for it reaches to the highest mountain, and it flows to the lowest valley. Oh, it's the blood that gives me strength from day to day. It will never lose its power. Then sings my soul, my Savior God, to thee. Come on, lift your hands and tell him, please, how great thou art, how great thou art. Then sings my soul, my Savior God, to thee. How great thou art, how great thou art. Prasyamsa hoy dinamiki, kitna mahan, prasyamsa there is power, wonder-working power in the blood. Come on, lift your hands and tell him, of the Lamb. There is power, wonder-working power in the precious blood of the Lamb. Come on, lift your hands and tell him, there is power, wonder-working power in the blood of the Lamb. There is power, yes, wonder-working power in the precious blood of the Lamb. There is power, bondage-breaking power in the blood, hallelujah, of the Lamb. There is power, wonder-working power in the precious blood of the Lamb. The last step is healing. There is healing, supernatural healing in the blood of the Lamb. There is healing, supernatural healing in the precious blood of the Lamb. Shakti hoy, parang Shakti hoy, Yeshuच्या रक्तामध्ये. तुम्ही म्हणता शक्ती होय, परम शक्ती होय, येशूच्या रक्तामध्ये. सामर्थ्य होय, अद्भुत सामर्थ्य होय, येशूच्या रक्तामध्ये. सामर्थ्य होय, अद्भुत सामर्थ्य
सुटका होय, come on, होय, परम सुटका होय, येशूच्या वचनामध्ये म्हणा, वचनामध्ये सुटका होय, होय, परम सुटका होय, येशूच्या मोलवान वचनामध्ये, येशूच्या मोलवान वचनामध्ये, येशूच्या अनमोल वचनामध्ये. Father God, in Jesus' name we decree this afternoon, Lord. Forever, O Lord, forever, O Lord, thy word is set and high above in heaven. हमेशा के लिए आपका वचन स्वर्ग में स्थिर है. हम सारा आदर अब्बा, सारे महिमा, सारा गौरव आपको देते हैं. Father God, in the name of Jesus, as the word speaks to us, my King, dear Jesus, and he that sat upon the throne said, behold, I make all things new. And he said unto me, write, for these words are true and faithful. And he said unto me, it is done. I am Alpha and Omega, the beginning and the end. I will give unto him that is athirst. I will give unto him that is athirst of the fountain of the water of life freely. He that overcometh shall inherit all things, and I will be his God, and he shall be my son. फिर अपने हाथ को उठा के धन्य कहेंगे यीशु मसीह को कि पिता आज आपने मुझे विजय बनाया है. He that overcometh shall inherit all things, and I will be his God, and he shall be my son. पिता, he that overcometh shall inherit all things, and I will be his God, and he shall be my son, and he shall be my son. Father, all glory goes to you. Please, I pray to you this afternoon, help us to have an overcoming lifestyle. As the word truly says, and I saw a new heaven and a new earth, for the first heaven and the first earth were passed away, and there was no more sea. And I, John, saw the holy city, New Jerusalem, coming down from God out of heaven, prepared as a bride adorned for her husband. And I heard a great voice out of heaven saying, behold, the tabernacle of God is with men, and he will dwell with them, and they shall be his people. And God himself shall be with them, and be their God. And God shall wipe away all tears from their eyes, and there shall be no more death, neither sorrow, nor crying, neither shall there be any more pain. For the former things are passed away. For the former things are passed away. And he that sat upon the throne said, behold, I make all things new. And he said unto me, write, for these words are true and faithful. And he that sat upon the throne said, behold, I make all things new. And he said unto me, write, for these words are true and faithful. And he said unto me, it is done. I am Alpha and Omega, the beginning and the end. I will give unto thee. There is a thirst of the fountain of the water of life free. He that overcometh
shall inherit all things, and I will be his God, and he shall be my son. Thank you, Father. He that overcometh shall inherit all things, and you will be his God, and he shall be my son. Help us to be an overcomer this afternoon. पिता, तुम्ही आम्हाला बाप्पा विजय प्राप्त करणारे जीवन द्या. जो विजय प्राप्त करतो त्या सर्व गोष्टीचा वारस मी, आणि मी त्याचा देव होईल आणि तो माझा पुत्र होईल. Father God, be magnified this afternoon. Minister to us, dear Lord. We submit and surrender all that we want also. In Jesus' name we pray. Amen. Let's turn to the word of God. आपण देवाच्या वचनाकडे वळणार आहोत. आज पेंटिकॉस्ट का दिन है, and it was noised abroad. The Bible speaks to us as Jesus promised, for John truly baptized you with water, but I will baptize you with the Holy Ghost. Tarry ye, but wait for the promise of the Father, and ye shall receive power after that the Holy Ghost is come upon you. And ye shall be witnesses unto me in all Jerusalem, in all Judea and Samaria, and in the uttermost parts of the earth. जेव्हा पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि तेव्हा तुम्ही सर्व यरूशलेमेत, यहुदिया, शमरोनात, पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. Amen. And truly आम्हाला पण त्याच सामर्थ्याची, त्याच पेंटिकॉस्टची आज सुद्धा आम्हाला गरज आहे. Hallelujah. Even this very day, this very moment, we need his power, we need his strength to worship him, to live for him, to serve him. If you see की प्रत्येक वेळा परमेश्वराने जेव्हा जेव्हा आपल्या आत्म्याची ओतणी केली, तेव्हा आपल्या परमेश्वराच्या आत्म्याची ओतणी कधी लपून झाली नाही, सर्वांसमोर प्रगट झाली. Every time when God displayed his power, he always displayed it openly and publicly, not privately or lonely. Nothing God has never hidden. Of course, he hides himself. Of course, he reveals his secrets to his prophets. But when it comes to display of the power of God, God always did it openly. The crucifixion was not only privately done for the Romans or the Sadducees and Pharisees, it was a public display. Hallelujah. The burial of Jesus was not private. He was buried in the tomb of Joseph of Arimathea. Everybody knew it. Jesus was buried in that tomb. The resurrection of Jesus was not privately, was publicly. 40 days and 40 nights, Acts chapter 1 said, he showed himself through the Holy Ghost with many infallible proofs to his disciples. And the ascension of Jesus, Apostle Paul says in the book of Galatians that 500 people, more than that, saw him as he went into heaven. Hallelujah. Amen. प्रभू येशू ख्रिस्ताचा मृत्यू पण कधी गुप्त नव्हता, त्याचं गाडलं जाणं पण गुप्त नव्हतं, त्याचं पुनरुत्थान पण गुप्त नव्हतं, स्वर्गात जाणं पण गुप्त नव्हतं. 500 जास्ती लोकांनी येशूला एकाच टायमाला वर जाताना पाहिलं. आणि त्याच प्रकारे अहो गालिलकरांनो, तुम्ही उभे राहून वर आकाशाकडे का पाहत राहिला? हा जो येशू जो तुमच्या समोर आकाशात घेतला गेला, जसा तो घेतला गेला तसाच तो येणार, आणि तसंच येशूचं येणं पण सर्वांसमोर होणार आहे. हालेलुया. He will not come secretly for assemblies of God or for Pentecostal church or for CNI or UCNI or for a Southern Baptist or for any evangelical church or any universal church. Jesus coming will be publicly. Every eye will see him, even those who pierced him, and every knee shall bow. जितक्याने त्याला भोसकलं ते पण पाहतील, आणि प्रत्येक गुडघा टेकेल स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वी खाली, आणि प्रत्येक जीवा कबूल करेल की येशू प्रभू आहे देव पित्याच्या गौरवासाठी. हालेलुया. Amen. So do not be afraid. In the same manner, the outpouring of the Spirit of the Lord in the last days will be openly, not only for one church or one specific community, because South Indians are praying more, power of God will flow more. North Indians are praying more, power of God flow. God is not a partial God. When God displays His power, He confounds the wise. He makes the simple understand
अनकंटेनेबल. हालेलुया. देवाचं सामर्थ्य सर्वांसमोर, सर्व भाषांच्या लोकांना देवाचं सामर्थ्य लवकरात लवकर समजणार आहे. हालेलुया. सेकंड क्रॉनिकल्स प्लीज. दुसरे इतिहास ह्याचा 3रा अध्याय. मग परमेश्वराने यरूशलेमेस मोरिया डोंगरावर शल्मोनाचा बाप दावीद यास दर्शन दिले होते. त्या अर्नान यबुसी याच्या खळ्यात दाविदाने नेमिलेल्या स्थानी मोरिया डोंगरावर मंदिर बांधण्याचे काम शल्मोनाने सुरू केले. त्याने आपल्या कारकिर्दीच्या 4थ्या वर्षाच्या 2ऱ्या महिन्याच्या द्वितीयेस कामास आरंभ केला. शल्मोनाने देवाचे जे मंदिर बांधिले त्याच्या पायाचे माप येणे प्रमाणे त्याची लांबी जुन्या मापाने 60 हात व रुंदी 20 हात. मंदिरात पुढल्या ओसरीची लांबी मंदिराच्या रुंदी बरोबर 20 हात होती. त्याची उंची 120 हात होती. शल्मोनाने त्याची आतली बाजू शुद्ध सोन्याने मढविली. मंदिराच्या मोठ्या भागाच्या छतास त्याने देवदारू लाकडाची तख्तपोशी केली. ती त्याने शुद्ध सोन्याने मढविली. तीवर खजुरीचे वृक्ष व साखळ्या यांची नक्षी काढली. त्याने ते मंदिर मोलवान रत्नांनी सुशोभित केले. सोने वापरले ते पवाईन घेतले. त्याने ते मंदिर त्याच्या पुळ्या, उंबरठे, भिंती व कवारे ही सोन्याने मढविली व भिंतींवर करूब खोदविले. मग त्याने मंदिराचे परम पवित्र स्थान तयार केले. त्याची लांबी मंदिराच्या रुंदी बरोबर 20 हात, त्याची रुंदी 20 हात होती. त्याने ते 600 किक्कार शुद्ध सोन्याने मढविले. सोन्याच्या खिळ्यांचे वजन 50 शेकेल होते. त्याने वरच्या कोठड्याही सोन्याने मढविल्या. मग मंदिराच्या परम पवित्र स्थानात 2 करूब कोरून तयार केले व ते सोन्याने मढविले. करूबांचे पंख एकंदर 20 हात लांब, प्रत्येक करूबाचा एक पंख 5 हात लांब असून तो मंदिराच्या भिंतीला लागला. त्याचा दुसरा पंख 5 हात लांब असून तो दुसऱ्या करूबाच्या पंखाला लागला. दुसऱ्या करूबाचाही एक पंख 5 हात लांब असून मंदिराच्या दुसऱ्या भिंतीला लागला आणि दुसरा पंखही 5 हात लांब असून पहिल्या करूबाच्या पंखाला जडला. त्या करूबाचे पंख 20 हात पसरले. ते पायांवर उभे असून त्यांची मुखे आतल्या बाजूकडे होती. मग त्याने निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सणाच्या कापडाचा अंतरपट केला व त्यावर करूब काढले. प्रार्थना करूया. जिवंत आणि पवित्र देव बाप्पा, आकाश पृथ्वी निर्माण करणारे महान प्रभू ईश्वर बाप्पा, फादर गॉड, मिनिस्टर टू अस युअर वर्ड. प्रभू, ज्याप्रमाणे शल्मोनाने ते मंदिर सोन्याने मढविले, प्रभू येशू, आता मी नम्र विनंती करतो, आज तुमचं वचन 52 कशी होणार इष्ट आहे बाप्पा. आज आम्ही देखील आमचं मंदिर वचनाच्या सुवर्ण सोन्याने आज आम्ही ते पूर्ण सुशोभित करावं. त्याने ते मंदिर मोलवान रत्नांनी सुशोभित केले. सोने वापरले ते पवाईन घेतले होते. प्रभू येशू बाप्पा, आज आम्ही देखील आमचं मंदिर पवित्र आत्म्याच्या फळांनी आणि दानांनी सुशोभित करावं बाप्पा. आणि पिता, जे सोनं वापरलं ते पवाईनचं होतं शल्मोनाने बाप्पा, परंतु आज पिता हे जगिक सोनं असून आज जे सोनं तुमच्या वचनामध्ये आहे बाप्पा, त्या सोन्याने आम्हा प्रत्येकाचं हृदय आज सुशोभित करावं. Ministers to your word, edifies and encourages us, baptize us with your fire. येशूच्या नावात आपलं पीस मिळता. ओके. हालेलुया. हालेलुया. आमेन. व्हेरी इंटरेस्टिंग. आपण खूप इंटरेस्टिंग पाहतो. इफ यू सी व्हेरी केअरफुली, तुम्ही बघा, परमेश्वर जिथे पहिल्यांदा भेटला होता तिथे परत भेटणार. And say with me, where God has met me first, where God had met me first, He will meet me there again. Hallelujah. जिथे परमेश्वराने माझी प्रथम भेट घेतली होती तिथे मला परमेश्वर परत भेटणार. Amen. Hallelujah. So today we will see where God has met us first, He will meet us in the same place again. Praise God. Hallelujah. देवाचं वचन सांगतं, मी वाचतो. Then Solomon began to build the house of the Lord at Jerusalem in Mount Moriah, where the Lord appeared unto David his father, in the place that David had prepared
in the threshing floor of Ornan the Jebusite. Number 8, if you see very carefully, की परमेश्वराने शल्मोनाला ही जागा का सांगितली? Why God chose that specific site? की तुम्ही पाहता की असं म्हटलं जातं की ज्या डोंगरावरती, मोरिया पर्वतावरती जेव्हा अब्राहमाने इसाकाला घेऊन गेला आणि ज्या दगडावर इसाकाला ठेवलं होतं, हा आणि ही तीच जागा आहे जिथे परमेश्वराने ज्यावेळेस तो करणाचा कोश अर्नान यबुसी याच्या खळ्यात जेव्हा तो थांबला आणि त्याच्या घरात राहिला, देवाचं वचन म्हणतं अर्नान यबुसीला परमेश्वर आशीर्वादित केले आणि त्या दिवशी त्या रात्री दर्शन दिले आणि पाहतो ही तीच जागा आहे ज्या ठिकाणी परमेश्वराने शल्मोनाला मंदिर बांधायला सांगितलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. ही तीच जागा आहे ज्या वेळेस मोशे मृतांमध्ये आहरण केला, निवास मंडपामध्ये गेला, धूप आणलं आणि मृतांमध्ये आणि जिवंतांमध्ये उभा राहिला आणि ज्या ठिकाणी तो धूप उभा राहिला होता ते ठिकाण इज द सेम प्लेस. हालेलुया. व्हेरी इंटरेस्टिंग की देवाने ज्या वेळेस अब्रामाला सांगितलं होतं ऑन दिस माउंटेन आय विल प्रोव्हाइड, जेनेसिस 18, गॉड विल प्रोव्हाइड. हा त्याच डोंगरावरती जर समोरचा डोंगर पाहिला मोजतो की त्या डोंगराचं नाव आहे गोलगोथा आणि म्हणून ज्या डोंगरावरती परमेश्वराने अब्रामाला सांगितलं आपला हात उगारू नकोस, हा तोच डोंगर आहे जिथे परमेश्वर शल्मोनाला सांगतो की तू मंदिर बांधायला सुरुवात कर. आणि आज त्याच डोंगरासाठी आज सबंध पलिष्ठी जग सर्व जे all the nations are fighting for this piece of property, and today we see the same place is called the Dome of the Rock. त्याला Dome of the Rock का म्हणतात? त्या डोमच्या खाली, त्या डोम म्हणजे सोन्याचं मंदिर आहे, त्याच्या खाली एक खडक आहे, त्या खडकावरती असं म्हणतात की अब्रामाने इसाकाला ठेवलं होतं आणि त्याच ठिकाणी शल्मोनाचं मंदिर आहे आणि त्याच ठिकाणी पाहतो आपण शेवटचं मंदिर उभारणार आहे. हालेलुया, हालेलुया. Isn't God very powerful? आणि त्या जागेसाठी आज इस्रायल आणि सबंध बाकीचे राष्ट्र युद्ध करत आहे की त्यांना ती जागा पाहिजे. पण लक्षात ठेवा, then Solomon began to build the house of the Lord at Jerusalem on Mount Moriah. Jerusalem is in Palestine, remember this. Then Solomon began to build the house of the Lord at Jerusalem. म्हणून यरुशलेममध्ये पॅलेस्टाईन आहे आणि म्हणून पलिष्ठी लोक अधिकार मागतात. Then Solomon began to build the house of the Lord at Jerusalem in Mount Moriah, where the Lord appeared unto David his father in the place that David had prepared in the threshing floor of Ornan the Jebusite. Please turn to Acts, book of Acts, please. प्रेषण पुस्तकावर वळूया आपण. Acts chapter 3, please, from verse 11. मग तो पेत्र व योहान यांना बिलगून राहिला असता सर्व लोक आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे शल्मोनाची देवडी नावाच्या ठिकाणी धावत गेले. हे पाहून पेत्राने लोकांना म्हटले, अहो इस्रायल लोकांनो, याचे आश्चर्य का करिता? अथवा आम्ही आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने याला चालावयास लाविले आहे असे समजून आम्हाकडे निरखून, अथवा आम्ही आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने याला चालावयास लाविले आहे असे समजून आम्हाकडे निरखून का पाहता? अब्राहम, इसाक व याकोब यांचा देव, आपल्या पूर्वजांचा देव, याने आपला सेवक येशू याचे गौरव केले आहे. त्याला तुम्ही धरले व पिलाताने त्याला सोडून देण्याचा निश्चय केला असताही त्याच्या समक्ष तुम्ही त्याला नाकारले. हालेलुया. If you see further, तुम्ही जर पाहिलं पुढे, तेव्हा पेत्र या शल्मोनाच्या देवडीवरून भाषण करत आहे आणि भाषण केल्यानंतर आपण पाहतो शेवटचं वचन सांगतं, 26 वचन, देवाने आपल्या सेवकाला उठून प्रथम तुम्हाकडे पाठविले यासाठी की त्याने तुम्हा प्रत्येकाला तुमच्या दुष्कृत्यांपासून वळून जाण्याचा आशीर्वाद देत जावा. हालेलुया. This is the same place, the same location. हे शल्मोनाची देवडी, हे तेच आहे, Solomon's porch. If you see, it's called as Solomon's portico. Please turn to Acts
chapter 5 प्लीज. प्रेषित 5 काढूया. वचन 12 वाचतो मी. प्रेषितांच्या हातून लोकांमध्ये पुष्कळ चिन्ह व अद्भुते घडत असत आणि ते सर्व एक चित्ताने शल्मोनाच्या देवळीत जमत असत. हालेलुया. Where God has met you first, God will always meet you there again. Praise God. Amen. ज्या विहिरी अब्रामाने खणल्या होत्या, इसाकाने सुद्धा त्याच विहिरी परत खणल्या. त्याने नवीन विहिरी खणल्या नाही. The same wells which Abraham did, the Palestinians, the Amorites put dirt in those wells. Isaac did not dig the new wells. He did the same wells which his father had dug before. Hallelujah. याचा अर्थ काय? ज्या विहिरी देवाच्या सेवकांनी पहिल्या खणल्या होत्या, त्याच विहिरी आम्हाला परत खणायच्या आहेत. We are in the business of digging dead wells. Hallelujah. The same place Moriah, Abraham and Isaac, the same place Ornan the Jebusite, and the same place Solomon's temple, the same place the angel took the sword and stopped, is the same place where they all gather in one mind. 12 वचन म्हणतात, प्रेषितांच्या हातून लोकांमध्ये पुष्कळ चिन्हे व अद्भुते घडत असत आणि ते सर्व एक चित्ताने शल्मोनाच्या देवळीत जमत असत. They used to gather together in the same location where the Solomon's porch was. आणि म्हणून पाहतो आपण की ह्याच्याबद्दल जर तुम्ही पाहिलं, Acts in 1 Kings chapter 6 verse 2 and 3. What is this place? सर्व एवढी काय आहे? पहिले राजे 6 अध्याय 2 आणि 3 मध्ये, as for the house which King Solomon built for the Lord, its length was 60 cubits, that means 90 feet, and its width 20 cubits, that means 30 feet, and its height 30 cubits, 45 feet. The porch in front of the nave of the house was 20 cubits, 30 feet in length, corresponding to the width of the house, and its depth along the front of the house was 10 cubits, that means 50 feet. The reconstructed temple was later modified by King Herod and included area also known as Solomon's porch. हेरोदाने जे मंदिर बांधलं, त्याची पुनर्स्थापना केली आणि त्या पुनर्स्थापना केल्यावरती एक भाग होता, त्याला शल्मोनाची देवळी म्हणतात. प्रेषित 5:12 प्रमाणे इंग्लिश मध्ये सॉलोमन्स पोर्च और सॉलोमन्स पोर्टिको. हालेलुया. आमेन. आणि या ठिकाणी पाहतो ही शल्मोनाची देवळी मंदिराजवळ होती. ही अशी जागा आहे तिथे जे यहुदी नाहीत ते सर्व लोक त्या ठिकाणी भेटायचे. हालेलुया. आणि इतिहास सांगतो की एका खोल दरीप्रमाणे ही देवळी होती आणि सर्व लोक तिथे येऊन जे यहुदी नव्हते तिथे भेटायचे. हालेलुया. And that's why you see people of God, when God met Abraham before in the same location, God kept on meeting people. Praise God. Amen. So what does this teach us this morning? हे आम्हाला काय सांगतं? सुरुवातीला सर्वात पहिली गोष्ट, if you want to experience the same power in the book of Acts, what Jesus said, Acts chapter 1 please. प्रेषित 1 मध्ये प्रभू येशू काय म्हणते बघा त्यांना, वचन 4. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देव केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. प्रेज लॉर्ड. मग सुरुवातीला सर्वात पहिली गोष्ट, जीसस सेड यरूशलेम सोडून जाऊ नका. टॅरी इन जेरुसलेम. आमेन. आणि पाहतो की यरूशलेम मध्ये तुम्ही राहा. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देव केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. द फर्स्ट थिंग रिमेंबर की येशू ख्रिस्ताने त्यांना आज्ञा केली यरूशलेम सोडून जाऊ नका. येशूने म्हटले नाही, येशूने उच्चारले नाही, येशूने सांगितले नाही, येशूने बोलले नाही. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की, he commanded them. He did not spoke to them. He did not say verily verily I say unto you. He did not say truly I say unto you. He did not requested them. He commanded them. Hallelujah. Amen. Remember this.
When Jesus commanded them, they understood obedience is the first requirement to do anything big in life and obeying and commandment. Hallelujah. त्यांनी येशूच्या आज्ञा पाळल्या. Praise the Lord. Praise the Lord. So the number one thing which will cause us to bring the same power which came under Pentecost is obedience. Hallelujah. Amen. आणि म्हणून पाहतो right from the beginning आज्ञा पाळण्याचे आशीर्वाद अब्रामाला मिळाले, इसाकाला मिळाले, याकोबाला मिळाले, दाविदाला मिळाले, शलोमोनाला मिळाले, नव्या करारामध्ये आम्हाला पण मिळणार. Praise the Lord. Praise the Lord. Obedience always unlocks the doors of blessings which nothing will unlock for you. Praise the Lord. येशूने त्यांना आज्ञा केली की, Amen. There are many commandments which Jesus gave. One of this is that Jerusalem सोडून जाऊ नका. What will bring the revival in the last days? The church has to obey. What to obey, please? First John, we don't have time. First John chapter 3, First John chapter 4. आम्हाला कुठल्या आज्ञा पाळायच्या आहे? येशू म्हणतात, जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा आणि माझ्या आज्ञा पाळा. As I have loved you, ye love one another and fulfill ye my commandment. माझ्या बहिणो भावांनो, नव्या करारामध्ये पाहतो की ज्या वेळेस त्यांनी प्रभूताने आज्ञा पाळली, आम्हाला कुठली आज्ञा पाळायची आहे? आम्हाला एकमेकांवरती प्रीती करण्याची आज्ञा पाळून ती प्रीती करण्याची जागा यरूशलेम आहे. यरूशलेम मध्ये ज्या ठिकाणी देवाने मला ठेवलं आहे, माझं चर्च माझं यरूशलेम आहे. यरूशलेम मध्ये प्रेम दाखवल्याशिवाय अख्ख्या जगात तुम्ही कधीच जाऊ शकत नाही. गेला तरी पण यरूशलेम नाही आहे, मी गॅरंटीने सांगतो. कारण की यरूशलेमेच सुरुवात झालेली आहे. यरूशलेम सोडून जाऊ नका. बरं एकमेकांना, यरूशलेम सोडून जाऊ नका. प्रॉब्लेम आपल्यामध्ये काय आहे? लोकांना यरूशलेम आवडत नाही आणि त्यांना लांब विदेश आवडतो. हा मोठा प्रॉब्लेम आहे. त्यांना जास्ती संजीवन तिकडे येतं भरपूर, इथे संजीवन कमी आहे. इथे लोकांमध्ये भांडणं आहे. लोकांमध्ये भांडणं होत मध्ये काय ठेवलं चर्चमध्ये प्रार्थना करण्यास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. If there is a fault in Jerusalem, you are not a judge to decipher what's wrong and what is right. God has called you to wait in Jerusalem. Hallelujah. कारण की यरूशलेम मध्ये ते शलोमोनाचं मंदिर, तेच आशीर्वाद. येशूला माहिती होतं की जिथे परमेश्वर पहिला भेटला होता तिथे परमेश्वराचं सामर्थ्य तिथेच उतरणार. लोकांचा गैरसमज असतो, जास्ती सामर्थ्य तिथे उतरतं, जास्ती सामर्थ्य तिकडे होतं, ती लोक भरवतात. तुम्ही अख्ख्या जगात कुठेही जा, यरूशलेम मध्ये सामर्थ्य उतरणार. This is not me but the Bible. Hallelujah. Obedience unlocks the door for the revival to flow. Number 2 result. If you want to experience the same revival, देवाचं वचन सांगतं, तो व ते एकत्र जमले असताना. बोला, एकत्र जमले असताना. Hallelujah. Once again you see, प्रेषित 1:6 मध्ये, मग ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, प्रभूजी, याच काळात आपण इस्रायल राज्य पुन्हा स्थापित करणार काय? पुढे आपण पाहूया व्हॉट हॅपन नेक्स्ट. बघा, देवाच्या वचनाप्रमाणे बघा प्लीज. लेट्स टर्न टू ऍक्ट्स चॅप्टर 2 वर्स 1. नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला, तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना. बोला, एकत्र जमले असताना. You constantly see they all were unified together. एकत्र जमले असताना, एकत्र जमले असताना, एकत्र जमले असताना. परमेश्वर आपलं सामर्थ्य नेहमी जेव्हा मंडळी एकत्र येते तेव्हाच परमेश्वर सामर्थ्य ओततो. तुम्ही जास्ती प्रार्थना करता, तुम्हाला वैयक्तिक दर्शन प्रभू नक्की देईल, पण देवाचं मोठं सामर्थ्य, when the body of Christ comes together, at that time the biggest display of God's power is always shown. Hallelujah. म्हणून देवाचं वचन मध्ये इफिस 4 मध्ये, the unity of the spirit which is the bond of perfection. आता वेळ आलेली आहे आम्हाला एकत्र जमायचं आहे. बरं, आम्हाला एकत्र जमायचं आहे. हालेलुया. पहा बंधूंनी, ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले. म्हणून behold how good and pleasant it is for brethren to dwell together in unity. ही एकत्रता कुठला विचार बोलण्यासाठी नाही. ही एकत्रता तुम्हाला खुर्ची देण्यासाठी नाही. ही एकत्रता तुमचं गौरव करण्यासाठी नाही. ही एकत्रता कुठल्या बिल्डिंग बनवण्यासाठी नाही. ही
सांगितलं, नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला, तेव्हा ते सर्व एकत्र जमले होते. हालेलुया. ते एकत्र जमून काय करत होते बघा प्लीज. बघा देवाचं वचन सांगतं, ॲट दॅट मोमेंट अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाटासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. हालेलुया. व ज्या घरात ते उभे नव्हते व ज्या घरात ते बसले होते, देवाचं वचन सांगतं, ते सर्व त्याने भरले. हालेलुया. ते कुणासमोर बसले होते? They were sitting at the feet of Jesus and coming together in oneness of mind, oneness of heart. म्हणून येशू म्हणतात, माझ्यापासून शिका, मी संवेदनशील आहे, माझा जो सोयीचा व माझे ओझे हलके. Learn of me, for I am meek and lowly. Nobody was preaching, nobody was standing, nobody was prophesying, nobody was worshiping. They all were sitting and waiting for the promise. कुणाच्याच मनात कुणाविरुद्ध कुरकुर नव्हती, हेवा नव्हता, दोष नव्हता, पेत्रामध्ये चीट नव्हती. सर्व ते येशूची आज्ञा पालन करून. नंबर 2, ते एकत्र जमले होते. What will take you to come together? आज आम्हाला एकत्र येण्यासाठी देवाने काय केलं पाहिजे? भूमिकंप केला पाहिजे, मिसाईल पडला पाहिजे, पाणी बंद केलं पाहिजे, करोना वाढला पाहिजे, ब्लॅक फंगस वाढला पाहिजे, घरात कोण गेलं पाहिजे. What kind of things are you looking for? What will it take for you to come together in unity? Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. लक्षात ठेवा, ते 10 दिवस आहेत ते महत्वाचे होते. त्या 10 दिवसात भूमिकंप झाला नाही, म्हणजे एकत्र आले नाही. रोमी शिपायांनी एकही शिष्यांना अजूनपर्यंत पकडलं नव्हतं. ओन्ली जुडस वाज हँग्ड हिमसेल्फ. नन ऑफ द डिसाइपल्स, दे ऑल वर वेटिंग. या 10 दिवसात ते लपून बसले नव्हते, ते घाबरले नव्हते, ते फक्त आज्ञा पाळत होते की येशूने सांगितल्याप्रमाणे आम्हाला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा होणार. त्यांना माहिती पण नव्हतं की पवित्र आत्मा कसा असतो, कसा दिसतो. बाप्तिस्मा त्यांना फक्त अनुभव होता. But they have only seen the dove descending on Jesus and the voice came from heaven, but they never experienced the baptism of the Holy Spirit. Hallelujah. Are you learning something? Amen. त्यांना हा अनुभव नव्हता. माझ्या बहिणीमुळे नोहाच्या काळात पाऊस पडणार. नोहाला कल्पना पण नव्हती पाऊस कसा दिसतो, पाऊस कसा पडतो, पाऊस काय करतो. आणि त्यावेळेस न दिसता, न बघता, न अनुभवता तुम्ही आज्ञा पालन करता. त्या परमेश्वर लक्षात घ्या, त्या नोहाच्या तारूचं दार देवाने बंद केलं, नोहाने नाही. Praise the Lord. God shut the door. Come on, say God. Say, dear God, shut every door in my life which you want to shut, and open every door which you wanted to open in my life. In Jesus' name I pray. Amen. हालेलुया. हालेलुया. नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला, तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना देवाचं वचन सांगतं, अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीवांसारख्या जीवा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक अशा बसल्या. प्रेज गॉड. प्रेज गॉड. आमेन. व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. निश्चित त्या घराचं दार पण येशूने बंद केलं असेल. इथे करून त्यांच्या प्रार्थनेचा आवाज शिपायांच्या कानात, सदुशीच्या कानात जाऊ नये. अँड गॉड इज अ मार्वलस गॉड. आणि त्यावेळेस सर्व धार्मिक यहुदी प्रत्येकाची त्या ठिकाणी आले. प्रेज गॉड. प्रेज गॉड. Number 2, first we saw obedience will unlock the blessings. Number 2, very quickly we see the unity of the Spirit. आत्म्याची एकता, आज त्याची आम्हाला गरज आहे. We all have differences and opinions. आम्हा सर्वांकडे प्रत्येकाची मतं आहेत. आमच्या मतामध्ये वेगळे मतं असतील, कदाचित आमच्या वेगवेगळ्या वागणुकीमध्ये मतभेद असेल, पण लक्षात ठेवा, ज्या देवाच्या आत्म्याच्या अधीन आपण येतो त्यावेळेस सर्व मतभेद दूर करून आपण देवाच्या आत्म्याच्या एकीमध्ये आल्यावरती आपल्या सर्वांमध्ये समानता असते. प्रेज गॉड. देयर इज युनिटी अँड हार्मनी व्हेन द होली स्पिरिट ब्रिंग्स युनिटी. प्रेज गॉड.
देवाच्या आत्म्याची एकता शांती देते आणि एक सूर देते. Amen. The unity of the Spirit always bring peace and harmony. Praise God. त्यांच्या प्रार्थनेचा उद्देश वेळ नव्हता. पेत्रा माझ्या मावशीला बरं कर, देवा माझ्या हिला बरं कर. They all were praying for the Holy Spirit to flow. त्यांना सांगितलं नव्हतं की अग्निजीवा उतरतील आणि सामर्थ. They were not knowing how they will be baptized, but they only heard the commandment and waited upon it. Praise God. आज प्रॉब्लेम काय? पहिला चमत्कार बघू, मी नमस्कार करू, असा प्रॉब्लेम आहे. आम्हाला दाखवा तुम्ही कसं सामर्थ्य उतरतं, मग आम्हाला असा अनुभव वाटतो की उद्या आम्ही असं असं करणार. नो, नेव्हर इन द बायबल गॉड ऑलवेज डिस्प्लेड फर्स्ट. लक्षात घ्या. कोण आडवं पडलं, उभं पडलं, खाली पडलं, वर पडलं असं काही झालं नाही. ते सर्व बसले होते. बसल्यामागे पडत नव्हतो, झोपेलाच पडतो. They all were sitting, none was standing there. आपला प्रॉब्लेम काय आहे? जरा हात असे हल्ले म्हणजे सामर्थ्य आलं. असे हात हल्ले असते तेव्हा सांगितलं असतं की हात हात लागले. They all were filled with the Holy Spirit. जेव्हा देवाच्या आत्म्याने भरतो आपण त्यावेळेस आम्हाला कुणाच्या गायडन्सची गरज असते की असं असं बोल मग सामर्थ्य उतरलं, हात असे हलव. नो, देवाचं सामर्थ्य इतकं पॉवरफुल आहे. त्यांना कल्पना पण नव्हती की अग्नी असा उतरेल, जीवा अशा उतरतील, मग मी असं बोलू. दे वर नॉट रिहर्स व्हॉट विल हॅपन. आता प्रॉब्लेम काय आपण म्हणतो, मी प्रार्थना करताना मग असं असं होईल, मग असं असं गरम वाटेल, असं सांगायची गरजच नाहीये. Jesus never told them what you will feel when the power of God will come. He only told them obey first what I'm telling you. Number 2, come in unity. Praise God. आता प्रॉब्लेम काय आहे? आपण सांगतो आपण हे गाणं गाल्यावरती ना लोक खाली पडणार, लोक बरं होणार, वाईट जाणार. There is no need to announce how powerful you are. Hallelujah. Praise God. The power of God will display itself and let people know Jesus is the Lord. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. आज त्याच अग्नीच्या जीवांची आम्हाला अपेक्षा आहे. प्रेज गॉड. हालेलुया. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं अकस्मात. Amen. This number 3, God will do this all of a sudden. देवाचं वचन म्हणतं अकस्मात मोठ्या वाऱ्याचा सुसऱ्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीवांसारख्या जीवा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. हालेलुया. Amen. All of a sudden the Bible speaks there was a mighty rushing wind. Praise the Lord. Praise the Lord. Amen. मला असा पूर्ण विश्वास आहे की जो पूर्वेचा वारा तांबड्या समुद्रावरती वाहिला आणि समुद्र दुभांगला गेला, कदाचित अशाच प्रकारचा तोच वारा असेल ज्या ठिकाणी त्या घरात वाहिलेला आहे. प्रेज गॉड. प्रेज गॉड. आणि म्हणून पाहतो देवाचं वचन म्हणतं आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीवांसारख्या जीवा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. Amen. Hallelujah. Amen. All of us said, last but not the least, त्या सर्वांवर एक एक अशा बसल्या. त्या सर्वांवर एक एक अशा बसल्या. देवाचं वचन म्हणतं तेव्हा ते सर्वजण, 31 व्यक्ती नाही, तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. आणि देवाचं वचन म्हणतं आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तस तसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तोच देवाचा आत्मा, ते सर्वजण आत्म्याने पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जर वाचा दिली तस तसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. प्रेज गॉड. प्रेज गॉड. आज तोच देवाचा आत्मा. नंबर 1, obedience. Number 2, what will bring the revival not only in my personal life but in India is the unity of the spirit, bond of perfection. Hallelujah. जोपर्यंत आपण एकमेकांची क्षमा करणार नाही तोपर्यंत स्वर्गीय पिता आम्हाला क्षमा करू शकत नाही. जो
जोपर्यंत आपण आपले गैरसमज टाकत नाही, मतभेद टाकत नाही, तोपर्यंत संजीवन कधीच येणार नाही. येशू येऊन पण जाईल कदाचित. कधी म्हणाल नाही अजून येशू आला नाही, येशू येऊन पण जाईल. नंबर 3, देवाचं वचन म्हणतं, व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. प्रेज गॉड. आज तुम्ही कुठल्या घरात बसला? इन हुज हाऊस आर यू सिटिंग? प्रेज गॉड. आर यू लर्निंग समथिंग? ते एकत्र त्या कुठल्या घरात? ते पेत्राचं घर होतं का शमई? एवढी नक्की होती ती, पण ते कुणाचं घर होते माहित नाही. व ज्या घरात ते बसले होते. प्रेज लॉर्ड. In whose house are you waiting? Are you waiting in somebody's house for the outpouring of the Holy Spirit? Are you sitting in somebody's house for gossiping? व ज्या घरात ते बसले होते. आज प्रार्थना करा, प्रभू माझं घर ते प्रार्थनेचं घर. आज माझ्या घरात आम्ही एकत्र येऊ, आम्ही एकमेकांना क्षमा करू, आम्ही आत्म्याची एकता मागू. व ज्या घरात ते बसले होते, उभे नव्हते, गुडघ्यावर नव्हते, ते बसले होते. हालेलुया. आणि अगदी जर का जीवा एकेकावरती उतरला गेला आणि ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. देवाने प्रत्येकावरती एक एक करून अग्नीच्या जीवा पाठवला. ते वरदान नव्हते उतरणारे. इट वॉज नॉट द गिफ्ट ऑफ द होली स्पिरिट. इट वॉज अ टंग लाईक एज अ फायर सिटिंग ऑन एव्हरी वन ऑफ देम. प्रेज गॉड. प्रेज लॉर्ड. आज बऱ्याच जणांच्या डोक्यावरचे दिवे आज मिनमिनते झालेले आहेत. द फ्लेम विच गॉड इग्नाइटेड अपॉन युअर लाईफ, डोंट लेट दॅट फ्लेम डाय. आमेन. तोच देव आहे. आज पुन्हा एकदा या सर्व गोष्टी होण्यासाठी पहिले आत्मिक तयारीची गरज आहे. तुम्ही असा चर्च मला प्रार्थनेला बसला आणि प्रार्थना वाढली असं होत नाही. दे ओबे. ते 10 दिवस वाट पाहत राहिले. आपण 5 मिनिटं पण चर्च वाढले लोक वाट पाहत नाही. ते 10 दिवस वाट पाहते. किती तास प्रार्थना करते मला माहित नाही, ती उपास करते मला माहित नाही, दे फास्टिंग, आय डोंट नो, बट दे वर वेटिंग. ऑलवेज रिमेंबर दिस. इफ यू आर वेटिंग फॉर गॉड हॅज सेड टू यू, God delays are always fail. Your waiting is not wasting. जर तुम्ही देवाचं ऐकून वाट पाहत आहात तर वेळेची भरपाई देव करणार. Hallelujah. Hallelujah. And when they obeyed, the Bible speaks to them. They asked for unity. ते एकत्र जमले होते. Praise God. कुणाच्या मनात मतभेद नव्हता, कुणाच्या मनात गैरसमज नव्हता, कुणाच्या मनात राग नव्हता. पेत्र असं का नाकारलं, यहूदाने असं का केलं, योहान का पाळला, सगळे सोडून का गेले. Nobody talked about the post crucifixion, pre crucifixion, post resurrection. कुणीही त्यावेळेस येशू ख्रिस्ताचं मरणाबद्दल कोणी काही म्हणतं, ते सर्व फक्त वाट पाहत होते की पिताने सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देईन. त्यांना बाप्तिस्मा म्हणजे कसा असतो पवित्र आत्मा त्यांना कल्पना पण नव्हती, पण त्यांनी फक्त वाट पाहिली. दॅट ऍक्ट ऑफ ओबिडियन्स सॉल्व्ह ऑल डिसओबिडियन्स. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. मग जेव्हा ती एकी आली, सर्वांमध्ये एक प्रार्थना आली की आम्हाला आता आरोग्याची गरज नाही, पित्याने सांगितलेल्या बाप्तिस्म्याची आपण वाट पाहूया. प्रेज गॉड. ते वाट बसून पाहत होते, उभं राहून नाही. आणि म्हणून ज्या घरात ते वाट पाहत होते त्या घरामध्ये मर्या असेल, त्या घरामध्ये कदाचित तो 120 लोकांपैकी ते भरपूर लोक असतील, तो पक्षघाती मनुष्य असेल, तो भूतग्रस्त मुलगा असेल, हे सर्व त्या ठिकाणी त्या आत्म्याच्या ओतनीची वाट पाहत होते. They had one reason to wait, because God has promised. What is the reason you are waiting for? Somebody promised you something, is that waiting for? कुणी सांगितलं मी तुम्हाला देणार म्हणून वाट पहा माझी, म्हणून ती वाट बघता का? का कोण आवडणारी व्यक्ती म्हणून वाट बघता का? त्यांची कारण फक्त एकच होतं, पित्याने सांगितलं म्हणून, येशू आज्ञा केली म्हणून आम्ही वाट बघत आहोत. प्रेज गॉड. ती एकी जेव्हा येते त्यावेळेस ती एकी इतकी पॉवरफुल असते की स्वर्ग उतरून परमेश्वर आपला हात बघतो. नंबर 3, ते सर्व घर देवाच्या सामर्थ्याने भरून गेले. आज मला विश्वास आहे की ज्या ठिकाणी तुम्ही असाल
तुमचं घर पण देवाच्या सामर्थ्याने भरून वाहणार आहे. लक्षात ठेवा, आतला आवाज ऐकून बाहेरचे लोक आले. आता प्रॉब्लेम असा आहे, बाहेरचा आवाज ऐकून आतले लोक बाहेर जातात. Because the noise of the power of God was so strong inside the house, the outsiders came to see what is happening in the house. The problem is now the insiders are going, what is happening outside, to hear the outside noise. आणि म्हणून आतलं सामर्थ्य बाहेरच्यांना हवं होतं. आता लोकांना बाहेरचं सामर्थ्य चर्चमध्ये आणायचं आहे, म्हणून देवाचं सामर्थ्य उतरत नाही. हालेलुया. आम्हाला बाहेरचे टेक्निक्स पाहिजे, असा मोठा स्टँड वाजवायला की असं वाजलं की एकदम भारी आवाज येईल, की असं आम्हाला कोणतरी पाहिजे, वाजवणारी व्यक्ती पाहिजे की तो एकदम भारी गाणं गाणार. भारी गाणं त्यांनी यू टेल मी वन्स इन द बायबल हॅज दे एव्हर sang a song during waiting for the Lord? त्यांनी एकही गाणं गायलं नाही त्यावेळेस. प्रेज द लॉर्ड. मरियम म्हणते नाही, मला सुख चांगलं आहे, मी उठते, मी येशूची आई आहे, मला गाण्याचा चान्स आहे. तुम्ही They all were sitting. Nobody asked for praise and worship. Nobody asked for let me pray more. मी येशूची आई आहे, मी काही उपाय असे केले होते, मला माहिती कसा समज होतं. Nobody competed and nobody compared each other. ते फक्त आज्ञापालन करण्यामध्ये एकत्र होते. आता आम्हाला तीच गरज आहे. तुम्ही असं गाणं गा, फिर से वो आग बरसा दे, मग काहीतरी होणार, and people have rehearsed it. आता आमचे हात भाजणार, आम्हाला काय असं काहीच होणार नाही. प्रेज गॉड. त्यावेळेस देवाचा आत्मा उतरल्यावरती एक पण मनुष्याला आरोग्य मिळालं नाही. Now people are thinking healing is a sign of God's power moving in our midst. Of course it is. त्यावेळेस एकही आजारी व्यक्ती त्या आत्म्याच्या सामर्थ्याने बरी झाली नाही. ते आत्म्याने परिपूर्ण झाले आणि देवाचा आत्मा त्यांना भाषा देऊ लागला, वाचा देऊ लागला आणि ते बोलू लागले. Praise God. And when the power of God flowed, शल्मोनाच्या बेडूक उभा राहिला आणि पाहतो 4000 लोक देवाच्या राज्यात आले. The first sign of the outpouring of the Holy Spirit is this, the salvation of lost souls. Hallelujah. आता तेच चिन्ह आम्हाला पाहिजे. आपला प्रॉब्लेम असा आहे, आरोग्य मिळालं, संजीवन आलं, लोक सुटका मिळाली, भूत गमण्याचं, ह्या गोष्टी आपल्या मागे मागे नक्की येणार. पण लोकांचं तारण झालं. Peter stood up and souls were saved. This is a sign of revival. हालेलुया. हे संजीवनाचं सामर्थ्य आहे. चर्च किती भरतं, लोक किती येतात, झुंडीने येतात. दिस इज नॉट अ साइन ऑफ रिवायवल. Souls getting saved is the first sign of the baptism of the Holy Spirit. Hallelujah. Hallelujah. So let's pray this afternoon. की प्रभू माझ्या जीवनाद्वारे जर मी खरोखरच आत्म्याने भरलो आहे का लोकांचं तारण होत आहे. Am I sitting on the fire or filled with the fire or sharing the fire or melting the fire? Praise the Lord. आज देवाने म्हणा प्रभू आज हा अग्नी मी मापाखाली ठेवू नये, लपून ठेवू नये, पण माझ्या जीवनाद्वारे प्रभू आज मला आत्म्याने परिपूर्ण कर आणि मला इतरांना येशूच्या राज्यात घेऊन येणार कर. आज तुम्हाला डू यू नो व्हॉट द वर्ड विटनेस मीन्स? तुम्ही साक्षीदार व्हाल. साक्षीदारचा अर्थ म्हणजे रक्तसाक्षी. इफ यू स्टडी द वर्ड विटनेस इन ग्रीक दैट मीन्स मार्टुरियो. मार्टुरियो मीन्स व्हॉट? यू विल डाय फॉर जीसस. हालेलुया. म्हणून त्याने म्हटलं आहे and you shall be witnesses unto me. आणि म्हणून सर्व शिष्य विटनेस बनले होते. It has to pay a big price. Are you ready to pay the cost for Pentecost? What will it cost you for God to revive you? आज देवाने तुम्हाला संजीवित करण्यासाठी तुम्ही काय किंमत द्याल? I'm honest with you. Nothing comes in this world free. It will never come. कृपा मुफ्त आहे, कारण मुफ्त आहे, but it costs Jesus his life. What will it cost you that you will be a witness for Jesus? आज तुम्ही येशूकडे काय द्याल की हो प्रभू ही मेरे लिए बहुत मायने रखता है, ही माझी खूप मोठी गोष्ट आहे. Unless you pay the cost, I'm honest with you, you will never experience Pentecost. India has experienced Pentecost, but the church has downplayed with emotion. भरपूर रडलं म्हणजे पश्चाताप केला. रडणं हा कधी चिन्ह नव्हतंच पश्चातापाचं. Godly sorrow leads to repentance, the Bible speaks to us, not godly crying. आता प्रॉब्लेम काय जास्ती झाला म्हणजे भरपूर पश्चाताप केल्याने आता कधी होणार. रोना कभी चिन्ह था ही नहीं पश्चाताप का.
ऐसे लोगों ने उसको बना ही दिया है कि लोग रोए कि मला पश्चाताप मिळाला. इट इज अ चेंज ऑफ माइंड, चेंज ऑफ थॉट, की जे मी करत होतो प्रभू आज माझं मनाचं नवीकरण कर, मला ताकद दे, मला ते करायचं नाही सोडून दे. You will experience Pentecost. Hallelujah. 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 If you want to continue what you are doing, मला काल प्रार्थना केली, मला थोडं वाईट वाटलं, मला पश्चाताप केला, झालं संपलं, परत ते केलं, असं करू नये. You will live like that, die like that. But if you really want to experience, की प्रभू मला तो एक्सपिरियन्स करायचा आहे, की त्याने हा अग्नी मी लोकांना हा अग्नी सांगून सुवार्ता गाजवे, and by the power of the Holy Spirit millions will come into the kingdom of God. There was only one Peter, one John, one James, one Paul, one Jesus, one Dr. Billy Graham, one Catherine Kuhlman, one Pastor Benny Hinn, one A. Allen, one Jack Coe, one Smith Wigglesworth, one Dr. D.J. Zinakaran, and there will be one just like you. Hallelujah. Are you going to spend your life for yourself, or are you going to pay the price and experience Pentecost? सर्व डोळे बंद करूया आणि प्रभूला म्हणा, प्रभू येशू, आय चूज टू पे द कॉस्ट फॉर पेंटिकॉस्ट बाप्पा. तू मला सहाय्य कर प्रभू येशू बाप्पा, माझी मदत कर प्रभू येशू बाप्पा, की प्रभू असं काय घडलं बाबा जीवनामध्ये की मी सुधरून जायला पाहिजे. असा त्या प्रभू येशू मसीह मी प्रार्थना करतो बाप्पा, की काय घडू बाप्पा, मोठं काही घडल्यावर मी येशूकडे येईल, मोठं काही घडल्यावर मी चर्चमध्ये येईल, त्यांनी मला क्षमा मागितलं, मी एकत्र येऊ. कदाचित असं होणार पण नाही, येशू येऊन पण जाईल. माझ्या बहिणी भावांनो, आज डोळे बंद करा आणि प्रभूला म्हणा, प्रभू, द प्लेस वेर यू मेट मी फर्स्ट, यू विल मीट मी अगेन देअर. ज्या माऊंट मोर्यावरती बाप्पा, त्या मोर्या पर्वतावरती बाप्पा तुम्ही सांगितलं मला मंदिर बांधायला, त्या तेच ठिकाण आहे की त्या खळगी नजीक अर्णान यबुसीच्या घरात कराचा कोश होता. त्या ठिकाणी मंदिर बांधलं गेलं. त्या ठिकाणी जवळपास देवाच्या आत्म्याची ओतणी झाली. आणि पिता आज नम्र विनंती करतो की आज आम्ही शारीरिक मंदिराची अपेक्षा करत नाही. आज आपलं वचन म्हणतं, क्या तुम नहीं जानते कि तुम्हारा शरीर पवित्र आत्मा का मंदिर है. आज को यीशु मसीह आज इस मंदिर में भी तेरा अग्नि भेज दे. आज दिल से कहो कि यीशु मसीह, जिसको मैंने माफ नहीं किया है, क्या बुरा भला कहा है, सोचा है, आज मुझे माफ कर. की प्रभू यीशु आज मला क्षमेचं अंतःकरण दे. आज आमच्यामध्ये एकी दे बाबा. आज कदाचित तुमच्या परिवारात, तुमच्या घरात, मंडळीमध्ये एकी नसेल, आज प्रार्थना करा की प्रभू, हा माझा गैरसमज, हा माझा मतभेद विचारसरणीने ठेवत आहे. आय डोंट वॉन्ट टू लिव्ह व्हॉट माय माइंड सेज, आय वॉन्ट टू लिव्ह व्हॉट माय वर्ड सेज. जस्ट सरेंडर ऑल टू हिम. सांगा प्रभू येशू की आता भारताचं उत्तर फक्त पेंटिकॉस्ट आहे. लॉर्ड, we ask not for big instruments or good choir team or good preacher or good teacher. Yeshu Masih, you are the best teacher, you are the best preacher. We ask for that fire of the Holy Spirit to flow in us. फिर हम हाथों को उठाएंगे, आंखों को बंद करेंगे. अगर परमेश्वर आपको पश्चाताप के लिए कहता है तो फिर हम पश्चाताप करेंगे, मन को फिराएंगे और दिल से कहेंगे, यीशु मसीह, मैं इसे छोड़ देता हूँ. I need your grace. I need your power, your presence in Jesus. डोळे बंद करूया, आपले हात वर करूया आणि नम्र होऊन प्रभूला म्हणूया, पवित्र आत्मा मुझे ये ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा, lift hands and then softly and slowly. अब दोनों हाथ वर करा.
नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला, तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्यासारखा, अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा, अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या
सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीवांसारख्या जीवा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. पिता आज निळ्या भाषातून बाबा जे ऑनलाईन बघत आहे त्यांना बोलायला मदत करा आणि पिता आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. तिचा आज तो अनुभव प्रत्येक ऑनलाईन बाप्पा ऑफलाईन जे बघत आहे बाप्पा प्रत्येकाला द्या अँड फादर आज फॉर दॅट चर्च टू कम टुगेदर आमच्यामध्ये एकी द्या बाप्पा आणि तुमचं मोठं सामर्थ्य बाप्पा भारतात होता बाप्पा की प्रत्येक गुडघा भारतात टेकेल आणि प्रत्येक जीवा कबूल करेल की येशू प्रभू आहे देव पित्याच्या गौरवासाठी. आज प्रत्येक चर्चला मंडळीला आत्मे जिंकणारी मंडळी करा आमच्यामध्ये प्रार्थना योद्धे तयार करा बाप्पा. Father God, we ask not for healings and miracles. We ask for that gospel to be preached from every church. की प्रत्येक चर्च स्वार्थी तयार व्हावा सेवक तयार व्हावा प्रभा आणि तरी अनेक आत्मे राज्यामध्ये आले बाप्पा. आणि प्रार्थना करतो की प्रभू येशू बाप्पा भारताचं भविष्य तुमच्या हातात आहे बाप्पा भारताचं वर्तमान तुमच्या हातात आहे बाप्पा. Father God, it is you, your righteousness exalts a nation. सर्व स्तुती सन्मान आदर महिमा तुम्हाला बाप्पा. पिता तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना भाषा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. Lord, grant this experience to every single person watching us right now for your glory. All glory goes to Jesus. Help us to prepare ourselves for your second coming. Help us. In Jesus' name we pray. Amen. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर हो. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास आणि जसे आम्ही आमच्या नासून सोडले आहे तशीच तू आमच्या आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडू कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन.